निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत असते ती उमेदवाराच्या संपत्तीची। उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार आपल्याकडे किती संपत्ती आहे हे जाहीर करत असतो। त्यानुसार यंदाच्या निवडणुकीतील देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार समोर आलेला आहे। विशेष म्हणजे ते गेल्या 2 दशकांत लोकसभा निवडणूक लढवणारे दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत। उमेदवाराचं नाव आहे पी चंद्रशेखर आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती आहे तब्बल 5785 कोटी रुपयांची। कोण आहेत हे पी चंद्रशेखर आणि काय काम करतात? पेमासानी चंद्रशेखर आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा जागेसाठीचे ते उमेदवार आहेत। तेलुगू देसम पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालंय। ते गुंटूरमधील बुर्रीपालमचे राहणार आहेत। त्यांचे वडील हॉटेल चालवायचे। चंद्रशेखर यांनी 1999 साली उस्मानिया विद्यापीठातून MBBS केलाय। त्यानंतर मास्टर्स करण्यासाठी ते अमेरिकेला गेले। तिथे त्यांनी मेडिकल लायसन्सिंग परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि मग एक एज्युटेक कंपनी सुरू केली। व्यवसायाने डॉक्टर असणारे चंद्रशेखर यांना 2014 पासूनच लोकसभा लढवायची इच्छा होती, पण ते काही शक्य होत नव्हतं। मात्र यंदा गुंटूरमधून 2 वेळा खासदार राहिलेल्या गल्ला जयदेव यांनी राजकारण सोडल्यानंतर त्यांना संधी मिळाली आहे आणि ते यंदाची लोकसभा लढवतात। त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर त्यांची बहुतांश संपत्ती ही अमेरिकेमध्ये आहे। चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची वैयक्तिक मालमत्ता 2448.72 कोटी इतकी आहे, तर त्यांच्या पत्नीची 2343.78 कोटी आणि मुलांची जवळपास 1000 कोटी अशी संपत्ती आहे। तर या कुटुंबावर क्रेडिट लाईनच्या स्वरूपात USAच्या JP मॉर्गन चेस बँकेचं 1138 कोटींचं कर्ज सुद्धा आहे। शिवाय या जोडप्याकडे जगभरातील सुमारे 101 कंपन्यांमध्ये संयुक्तपणे शेअर्स सुद्धा आहेत। तर आधी सांगितल्याप्रमाणे पी चंद्रशेखर हे गेल्या 2 दशकांतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत। याआधी 2014 मध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी हे होते, ज्यांची घोषित मालमत्ता 7700 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती। बंगळुरू दक्षिणमधून ते काँग्रेसचे उमेदवार होते, पण त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर आता पी चंद्रशेखर हे श्रीमंत उमेदवार म्हणून मैदानात आहेत। त्यांची इतकी मोठी संपत्ती असून सुद्धा चंद्रशेखर यांनी आपला रेकॉर्ड स्वच्छ ठेवलाय। त्यांच्या विरुद्ध एक सुद्धा गुन्ह्याची नोंद नाहीये। त्यांच्या याच इमेजचा त्यांना आता निवडणुकीत कसा फायदा होतो हे पाहणं गरजेचं असणार आहे। पण एका उमेदवाराकडे इतकी संपत्ती असणं याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।